अखेर मित्रांनो, आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा आला. आता सिद्धू विश्वास सगळ्यांसमोर. तर दुसरीकडे मात्र विश्वास सगळ्यांना सांगणार जयंतचं खरं सत्य. तर जयंतला पुढे पोलीस आता ठोकणार बेड्या. तर विश्व आणि जानू करणार का लग्न? चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आत्तापर्यंत बिचाऱ्या विश्वाने ह्या जानूसाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि तिला हे पण सांगितलं की लवकरात लवकर जयंतचं खरं सत्य तू सगळ्यांना सांगून टाक. पण ही जानू ऐकायलाच तयार नव्हते. तिला घ्यायचा होता जयंत कानिटकरचा बदला आणि ती बोलत होती ना की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी ह्या जयंतच्या तावडीमध्ये येणार नाही, हा जयंत मला काहीच करू शकणार नाही, हा जयंत मला फसवूच शकणार नाही. आणि तुम्ही अखेर पाहिलंच असेल की जयंतने जानूला फसवून अखेर अशा ठिकाणी घेऊन गेलेला असतो की त्या ठिकाणी कोणत्या माणसाचा संपर्कच होऊ शकत नसतो आणि आजूबाजूला कोणता माणूस पण नसतो. आणि याच गोष्टीमुळे मात्र आता जयंत कानिटकरला जानूसोबत टाईम स्पेंड करायचा असतो आणि तिला खरी लायकी तिची दाखवून द्यायची असते की तू फक्त माझ्यावरतीच प्रेम करू शकते, मी सोडून तू दुसरं कोणावरती प्रेम करूच शकत नाही. तर आता त्यावेळेस मात्र जानू तिकडे आरडाओरडा करून लोकांची हेल्प मागत असते, पण बिचाऱ्या जानूला कोण मदत करणार? तर आता सगळ्यात भयंकर ट्विस्ट तर हाच येतो मित्रांनो की जानू स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसलेली आहे. एवढ्या दिवस बिचारा विश्वास सांगत होता की जानू तुझ्याच्यानी नाही हँडल होणार जयंत, तू जयंतचं सत्य प्लीज जगाला सांगून टाक. पण त्यावेळेस मात्र जानूला घ्यायचा होता बदला, घ्यायचा होता रिव्हेंज. पण आता त्याच रिव्हेंजच्या नादामध्ये जानू स्वतःच जयंतच्या जाळ्यात अडकलेली आहे. तर दुसरीकडे सिद्धू आणि विश्वा दोघेजण मिळून देखील सगळीकडे चौकशी करतात, पोलिसांमध्ये कंप्लेंट देतात. त्याच्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वाला समजलेलं असतं की जो कोण तो ट्रिप प्लॅनर होता त्याला गाठला तर सगळं सत्यच बाहेर येईल. आणि पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की सिद्धू आणि विश्वा दोघेजण मिळून देखील त्या ट्रिप प्लॅनरला शोधतात आणि त्याची बेदम धुलाई करतात. आधी त्याला गोडीने विचारतात पण तो नाही बोलतो, त्याच्यामुळे त्याची धुलाई करावी लागते. आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्याकडून जयंत कानिटकरचं लोकेशन भेटतं. आणि मित्रांनो, तोपर्यंत जयंत आता जानूसोबत काय करतो? तर सगळ्यात पहिला प्रश्न तर जयंत म्हणतो की हो जानू, तुला जेवढ्या पण गोष्टी वाटतात ना, मी तुला त्रास दिला, तुझ्या वेंकीला विहिरीत ढकलून दिलं, मी खूप साऱ्या गोष्टी केल्या, तर त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं, लक्षात ठेव. कारण की तू फक्त माझ्या आहेस, तुझ्यावरती फक्त माझाच हक्क आहे, तुझ्यावरती मी कोणाची नजर पण पडू देणार नाही जानू, तुझ्यावरती फक्त सगळा माझाच हक्क आहे. त्यावेळेस मात्र जानू आणि जयंत सारखं भांडण त्या ठिकाणी चालताना तुम्ही पुढे पाहाचाल. पण कहाणीत आता ट्विस्ट सगळ्यात भयंकर येतो. कारण की बिचाऱ्या सिद्धूला आता ज्यावेळेस हे सत्य समजतं त्यावेळेस मात्र सिद्धूला एक गोष्ट तर समजलेली असते की विश्वाचं जानूवरती बेमाप प्रेम आहे, हे मात्र सिद्धूला समजलेलं असतं. पण सिद्धूला ज्यावेळेस मात्र विश्वास सत्य सांगतो त्यावेळेस मात्र सिद्धूकडून वचन घेतो की हे सत्य फक्त आपल्या दोघांमध्येच राहील, तू लगेच हे सत्य कोणाला सांगणार नाही, मला वचन दे सिद्धू. तर त्यावेळेस मात्र सिद्धू वचन देतो. पण बिचाऱ्या सिद्धूला ज्यावेळेस मात्र जयंतचा खरा चेहरा समोर येताना पाहायला दिसेल त्यावेळेस मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी आत्तापर्यंत 1000 वेळा सांगितलं आणि आजही सांगतो की ज्यावेळेस मात्र ह्या दळवींच्या लोकांमुळे कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात संकट येतच. आता बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये काय काय चाललंय तुम्ही पाहू शकता. आधी सिद्धूला फक्त भावनामुळे त्या दळवींच्या लोकांकडे लक्ष द्यायला लागत होतं, तर आता ह्या जानूमुळे चक्क त्या जानूचा शोध पण घ्यायला लागत आहे. म्हणजे त्या बिचाऱ्याची किती धावपळ, किती हालचाल होत आहे हे तुम्ही पाहतायच. आणि ह्या दळवींच्या लोकांमध्ये आलंच एक नवीन संकट, हे तुम्हाला आधीच मी सांगितलं होतं. ते म्हणजे सगळ्यात भयंकर, ह्या संतोषने आता त्या फॅक्टरीला आग लावून त्या फॅक्टरीमध्ये स्वतः तर अडकलेलाच असतो, पण त्या फॅक्टरीमध्ये त्याने वेंकीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजेच वेंकी पण आता कोमामध्ये पुढे जाताना पाहायला भेटेल. म्हणजेच ह्या दळवींच्या लोकांमुळे आता सगळ्या लोकांच्या आयुष्यात फक्त संकट येत असतात, हे तुम्ही पाहिले असेल. सगळ्यात पहिलं संकट तर आलेलं असतं सिद्धू आणि विश्वाच्या आयुष्यामध्ये, कारण की त्यांना सगळीकडून जानूला शोधून काढायचं असतं आणि ते दोघेजण आता शोधायला जातात पण. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे पुढे आता वेंकीला आता तुम्हाला पाहायला भेटेल की हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण त्यावेळेस मात्र बिचारा वेंकी वाचेल का नाही, हाच सगळ्यात मोठा पुढचा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि हे सगळं केलेलं असतं मात्र तुम्हाला माहिती आहे संतोषने. पण संतोषने का केलं, या सगळ्याला जबाबदार जर कोण असेल तर फक्त आणि फक्त तो श्रीनिवास दळवी आहे. कारण की त्याने ज्यावेळेस मात्र त्या माणसाला कामाला ठेवलं, ज्याने ते नाटक केलं होतं, म्हणजे संतोष जे काही साळवी काकांचं नाटक म्हणजे खोटं कपडे बिपडे घालून आलता, त्यावेळेस मात्र या श्रीनिवास दळवीला साधी गोष्ट कळाली नाही की त्या माणसाबाबत नीट चौकशी करावी. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी पूर्णपणे ह्या दळवींच्या लोकांची चूक आहे. आणि त्याच्यानंतर बिचाऱ्या वेंकीलाच त्या गोष्टीच्यामुळे आता स्वतःचा जीवही गमवायला लागतोय का काय, हे पाहणं जास्त रंजक ठरेल पुढे. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या भावनाचं तुम्हाला माहितीच आहे की आधीच तिच्या जीवाला काही थोडं टेन्शन नसतं, त्याच्यामुळे आता तिला तर मात्र अजूनच जास्त त्रास होत असतो. तुम्हाला माहिती आहे की तिच्या प्रेग्नेन्सीमुळे. दुसरीकडे सिद्धू म्हणजे आउट ऑफ रेंज गेलेला असतो आणि त्याहीपेक्षा सोबत विश्वा पण गेलेला आहे. तर दुसरीकडे मात्र आता विश्वाच्या बाबांना पण सगळ्यात मोठा धक्का हाच बसतो की विश्वा गायब कुठे झाला, ना विश्वाचा कॉल लागतोय ना विश्वासोबत कॉन्टॅक्ट होतं. एकीकडे सिद्धूसोबत पण काहीच कॉन्टॅक्ट होत नसतं, कारण की मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की विश्वाने सांगितलेलं असतं की याबाबत आपण कोणतं सत्य कोणाला काहीच सांगणार नाही. म्हणजेच मित्रांनो, फक्त त्या एकट्या जानूमुळे बिचाऱ्या सिद्धू आणि विश्वाच्या आयुष्याची आता पूर्ण हालचाल झालेली असते. म्हणजेच त्यांना कळत नसतं की आता कुठे तिचा शोध घ्यावा. दुसरीकडे मात्र जयंत आता जानूकडून बदला घ्यायचा, म्हणजे जानूने फसवलं त्याच्यामुळे तिला आता परत टॉर्चर करायला सुरुवात करताना तुम्ही पुढे पाहाचाल. दुसरीकडे मात्र लक्ष्मीला आता परत एकदा टेन्शन येणार, कारण की तुम्हाला माहितीच आहे की
वेंकीसोबत आणि त्या फॅक्टरीसोबत खूप चुकीचं घडलेलं असतं. कारण की ती फॅक्टरी तर जळून गेलेली असते, पण वेंकीला आता खूप जबरदस्त इजा झालेली असते. आता त्याला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना पाहायला भेटेल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सगळ्यात भयंकर गोष्ट ही पण पाहिली असेल, की आता भावनाच्या जीवाला परत सगळ्यात मोठा घोर असा लागेल, की ह्या दळवींच्या लोकांवरती आलेलं हे संकट दुसरीकडे जानू गायब झाली आहे तर कोणाला माहीतच नाही आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही पाहायला गेलं तर ह्या दळवींच्या लोकांमुळे, फक्त दळवींच्या लोकांमुळे एकीकडे सिद्धू अडचणीत आहे, दुसरीकडे विश्व अडचणीत आहे आणि तिसरीकडे आता बिचाऱ्या भावनाचं बाळाला पण आता खूप मोठा धोका आहे. कारण की जर भावनाला त्रास झाला तर तिच्या बाळाला त्रास होणं साहजिकच आहे आणि दुसरीकडे आता परत त्या निलांबरीच्या त्रासामुळे पण भावनाला त्रासच असतो. त्याच्यामुळे बिचाऱ्या भावनाला जर हे सत्य नाही कळालं तेवढं चांगलीच गोष्ट आहे. तिच्यापासून ही गोष्टी लांबच राहायला हव्यात. तिची अवस्था अशी आहे त्याच्यामुळे. तर पुढे आता सगळ्यात भयंकर ट्विस्ट तर असा घडतो, की आपला विश्वा आता फायनली जानू आणि जयंतला शोधून काढतो आणि जयंतच्या तावडीमधून आता जानूला वाचवताना पाहायला भेटेल. पण जयंत कानिटकर पण खूप शातीर असतो, कारण की तो असा सहजासहजी जानूला त्याच्या आयुष्यातून जाऊन देणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे जयंत पुढे आता विश्वावरती हल्ला करताना पाहायला भेटेल. कारण की जयंतला माहीत असतं, की जानू फक्त माझी आहे आणि त्याच्यासाठी हा जयंत किती वेडा असतो हे तुम्हाला सांगायची काही वेगळी गरज नाही आहे. आणि ह्याच महामूर्ख जानूने याच्या अगोदर सगळे काही पुरावे बिचाऱ्या विश्वाने खूप सारे हिडन कॅमेऱ्याच्या मदतीने गोळा केले होते. हा सगळा पेनड्राईव्ह त्याने चक्कच चक्क ह्या जानूने महामूर्खपणामुळे त्या जयंतच्या तावडीमध्ये दिलेला असतो. म्हणजेच मित्रांनो, या सगळ्यामध्ये ह्या जानूची चूक आहे, पण फसत आपला बिचारा विश्वा चाललेला आहे. आणि याच गोष्टीमुळे आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल, की जयंत कानिटकर चक्क विश्वावरती जीवघेणा हल्ला करतो आणि त्यामध्ये विश्वाला जोरदार इजा पण होते. पण बिचारा विश्वा तरी पण जानूला वाचवण्याच्या नादामध्येच असतो. दुसरीकडे मात्र आता पोलीस जयंत कानिटकरचा शोध घेतात, पण पोलीस अटक करून करून करणार तरी काय? कारण की ह्या जयंत कानिटकरकडे एवढी पॉवर असते जयंतकडे, की जयंत आरामात सुटणार हे तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यात मोठं सत्य आहे. पण आता काही जरी झालं तरी मात्र जयंतचा पर्दाफाश जगासमोर होणं खूप खूप गरजेचं असतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होणं पण खूपच गरजेचं आहे. तर पुढे पोलीस आता जयंतला अटक करतात, त्याला शिक्षा पण होते. तर पुढे आता विश्वा आणि जानू लग्न करणार का? हा खूप लोकांना पडलेला प्रश्न आहे. तर माझं उत्तर त्याला होकार आहे. पण पुढे खूप साऱ्या गोष्टी अशा घडणार आहेत, मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी फक्त तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट्स करा, की तुम्हाला पुढचा व्हिडिओ जास्त करून कोणत्या टॉपिकवरती पाहिजे. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद.